मी जर एवढा पापी दोषी आहे तर मला परमार्थ जमेल का? तर पहा, आपले कुकर्म अमर्याद असतील तर आपण भगवंताचे होण्याला पात्र नाही, लायक नाही, हे तर स्पष्टच आहे. पण मनातून खचून न जाता, मनातून नाराज न होता जर भगवंताची आपल्याला सेवा करावी असे मनापासून वाटत असेल आणि आपले जीवन पापमुक्त दोषमुक्त करावेसे वाटत असेल तर भगवंताला पूर्णपणे शरण जाऊन भगवंताचे स्मरण करून भगवंताला सांगावे की हे भगवंता, मी अयोग्य आहे खरा, पण तुझी प्राप्ती होण्यासाठी लागणारी जी तयारी आहे ती तू माझ्याकडून करून घे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, भगवंत फार दयाळू आहे. तो आपले म्हणणे ऐकेल आणि आपल्या मनासारखे निश्चितच करेल. ईश्वराचे परमेश्वराचे नामस्मरण चालू करावे, कारण नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते हे निश्चित आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाया गेलेल्या लोकांना नामच तारते. आपण मनामध्ये कोणताही किंतु परंतु संशय न बाळगता जर आपल्याला मी आहे तसा दोषांसकट सद्गुरूंनी मान्य केल्यानंतर मी दोषी आहे असे वाटते, असे वाटणे आणि सद्गुरूंपासून दूर होणे हाच एक मोठा दोष आहे. सद्गुरूंनी एकदा आपल्याकडे पाहून आपल्याला स्वीकारल्यानंतर, त्यांनी कबूल केल्यानंतर माझा दोष आड येणार नाही याची खात्री सतत मनामध्ये बाळगावी. कारण सद्गुरू कधीच चुकत नसतात. म्हणून त्यांनी एकदा का आपला म्हटल्यावर आपण त्यांचेच होऊन राहावे. पहा, मनुष्याची म्हणजे आपलीच संदेही संशयी कल्पना आपल्याला बाधक ठरते. ती समूळ नष्ट व्हावी म्हणून अनन्यतेशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. संपूर्ण समर्पणाशिवाय अन्य कोणताही दुसरा मार्ग नाही. म्हणून सतत आणि अखंड नामस्मरण करावे, म्हणजे आपले जीवन पाप आणि दोष मुक्त होईल.